आज आपण क्रियायोग बद्दल माहिती पाहणार आहोत, बघणार आहोत. ठीक आहे. क्रियायोग काय आहे? क्रियायोग कुठून आला? क्रियायोगचा फायदा काय आहे? काय त्यापासून होतं? आपण एक चांगला योगी कसा बनू शकतो? गृहस्थ, आतमधून संसार, आतमधून संन्यास, वरून संसार या भाषेमध्ये आपण म्हणत असतो. म्हणजे घर, प्रपंच सगळं काय करत आपण आपलं योगीसारखं जीवन कसं जगू शकतो? आपल्यामध्ये डेव्हलपमेंट कसं करू शकतो? पण ती योग काय आहे? काय आहे? माहीत नसतं. बऱ्याच लोकांना तुम्हाला सांगतो क्रियायोग म्हणजे काय माहीतच नाही. हा सगळ्यात कृष्णाने अर्जुनांना दिला होता आणि आपले कृष्ण भगवान आहेत त्यांनी सुरुवात केली होती. भारत देशात आपल्या अनेक संत होऊन गेले. मग आपण याला क्रियायोगला सायन्स थ्रो आणि विज्ञान आणि आध्यात्मिक जर पाहिलं, तर आपण भागवत गीता पाहिली तर भगवान श्रीकृष्णाने याचा क्रियायोगचा महिमा सांगितलेला आहे. ऋषी पतंजली असतील, योगसूत्रात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. परमहंस योगानंद जे असतील, त्यांनी याबद्दल सगळं काय केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, जीसस क्राइस्ट असतील, त्यांचे शिष्य सेंट जॉन असतील, सेंट पॉल असतील. म्हणजे हा क्रियायोग आपल्या इथे नसून अख्ख्या जगभर पसरलेला आहे. याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. सध्याच्या कलियुगामध्ये आपण जे जगतो आहोत, आपल्यामध्ये जे जगणं चाललंय, त्यात खूप काय काय प्रॉब्लेम आहेत. पण आपल्या ऐतिहासिक गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहेत. मग आधुनिक काळामध्ये महाअवतार बाबाजी होते. त्यांनी क्रियायोगचा पुन्हा परिचय आणला. मग त्यानंतर त्यांचे शिष्य लहडी महाशय असतील. 1828 ते 1895 मध्ये ते पहिले व्यक्ती होते, की आपल्या ह्याच्यामध्ये पुन्हा क्रियायोगावर मोकळेपणाने बोलायला लागले, सांगायला लागले. हे ठराविक जणांच्यातच हा होता. नंतर स्वामी युक्तेश्वर असतील 1855 ते 1836 यांनी खूप क्रियायोगावरती भर दिला. त्यानंतर परमहंस योगानंद जे असेल त्यांनी विज्ञान शिकत पश्चिम जगात असेल आपल्याकडे असेल संसार करत करत आपलं जीवन कसं वाढवायचं. मग परमहंस योगानंद जी होते ते सगळ्यांनीच त्यांना क्रियायोगाची दीक्षा देणं, क्रियायोगाबद्दल वाढवणं. क्रियायोग जर शिकलं तर आपली पटपट आध्यात्मिक ग्रोथ होते. त्यात अनेक गोष्टी असतात. मग त्यांनी काही दिवसानंतर सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप 1920 मध्ये स्थापन केली योगानंदाजींनी. मग अनेक समय निष्ठावान शिष्य त्यांना हळूहळू जोडत गेले आणि लोकांना त्यांनी आपलं शिष्य केलं, वाढवत गेले आणि सत्संग स्वरूपात याची खूप वाढ झाली. मग बाबाजी असतील, त्यांचं तुम्हाला माहिती आहे बरेच जण लोक बाबाजींचं करतात. आता हे सगळीकडे आहेत, की क्रिया योगानंद जे असतील, त्यांचे सुद्धा काही शिष्य आहेत. मग यातून का हे सगळं क्रियायोग का जरुरी? यामध्ये खूप काय मोठं व्यायाम वगैरे नसतात. पण हा जो क्रियायोग जर शिकला, तर आपली खूप चांगली ग्रोथ होते. म्हणजे 1920 अमेरिकेपासून 1920 पासून महावतार बाबाजींनी योगानंदांना सांगितलं, की तू या क्रियायोगाचा प्रचार पश्चिममध्ये कर. तिथून त्यांनी पश्चिममध्ये खूप प्रचार केला. योगानंदांचं काम पश्चिममध्ये खूप आहे. ईश्वर आणि साक्षात्कार काय ह्या क्रियायोगामधून कळतं आपल्याला. मग जे काय हे क्रियायोगाचं स्वरूप आहे ते आपल्यामध्ये जी गतिविधी होतात, त्या गतिविधी असतात, त्या गतिविधीबद्दल बोललं जातं. अनेक समस्या असतात जीवनामध्ये, पण त्या समस्या सुटत नसतात. जर क्रियायोगमध्ये आलात, तर तुमच्या खूप साऱ्या समस्या सुटू लागतात. आता तुम्हाला जर सांगायचं पहिली बॅच असेल क्रियायोगाची, तर त्यांचे जर तुम्ही ऐकले काही गोष्टी, तर खूप बदल होतात. म्हणजे बेनिफिट जर सांगायला गेलं क्रियायोगाचं, तर खूप सारे आहेत. मानसिक समस्यातून मुक्ती मिळते. फिजिकल हेल्थ कसलाही आजार असू द्या, रिकव्हर तुमचा होणार म्हणजे होणारच. आपलं सकारात्मक विचारसरणी वाढते. शरीरात जी ऊर्जा आहे आता सध्या, या दुप्पट ऊर्जा काम करते. स्वास्थ्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे आपल्या स्वास्थ्यात अनेक आजार असतात. अनेक घटना आपल्यासोबत घडतात. कुणाला बीपी, शुगर, फलाना आला. काही आताच्या काळात काहीही आजार होईल कोणाला सांगता येतं का? नाही. मग हे सगळं. पण मन शांत नाही कोणाचं. मन शांत होतं. ध्यान असतात, एकाग्रता वाढते. आपलं त्यामध्ये त्राटक असतात. इतकी एकाग्रता वाढते, इतके नवीन-नवीन अनुभव येतात तुम्हाला, की तुम्ही साक्षात ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार होतो आपल्याला मी सांगितलं, की आपण कोण आहे? आपण कसं ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो? की दररोजचं आपलं मी म्हणतो ना, चाललो घंटी, अगरबत्ती ह्यात ना अडकून आणखीन ईश्वरापर्यंत पोहोचून आपण सांसारिक जीवनात ज्या आपल्याला भौतिक गोष्टी हवेत, त्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचं आपण सहज मिळून जातात. आणि तुमच्यात खूप चांगले बदल होतात. मग सुरक्षा प्रदान होते आपल्याला, आत्मसाक्षात्कार, शक्तीचा संचार होतो. नवीन शक्तीच काम करू लागते आपल्या जीवनामध्ये.
पुरा जुनं कसले आजार असू द्या, जुने आजार संपतात यामध्ये. म्हणजे क्रिया योग तुम्ही जेवढं शिकाल तेवढा बेनिफिशियल आहेत. खूप फायदे होतात याचे. या क्रियायोग मधून जर आपण गेलं, तर आपल्या जीवनामध्ये जे जे काही कमी आहे, ते सगळं आपल्याला मिळत जातं. हे 2 महिन्याचं सेशन असतं. यामध्ये आपण म्हणतो ना, सगळ्यात प्राचीन एक चांगला योग आहे. हेल्थ बेनिफिट्स, वेल्थ सगळ्याच गोष्टी सुधारतात आणि आपली स्पिरिच्युअल ग्रोथ होते. आपण एक योगी म्हणून पुढे व्यवस्थित काम म्हणजे आपल्या जीवनात घडवू शकता, एक योगी घरात बसून. ट्रान्सफॉर्मिंग साधना आहे ही. तुमच्यात खूप सारे चेंज होतात. म्हणजे आपल्यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स असतील, पॉझिटिव्ह काय स्पिरिच्युअल पीस हवी असते. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बॅलन्स होतात. आपले सगळे चक्र असतात ना 7 चक्र, 7 चक्रांमध्ये क्लीन होतात 7ही चक्र. मग आपले अनेक मुद्रा वगैरे शिकवली जातात. त्यात टेक्निक शिकवल्या जातात तुम्हाला. हायपरटेन्शन असेल, डिप्रेशन असेल, पूर्णपणे मुक्तता होते. सेल्फ पॉवर वाढते. म्हणतात ना आपलं स्वतःचं, विल पॉवर ती वाढते. आपण स्वतःला लाँग टर्मसाठी दीर्घ आयुष्य खूप जगू शकतो. अवेअरनेस वाढतो. आपण आपल्याला स्टिम्युलेट करू शकतो. डेव्हलपमेंट आपल्या मनानुसार आपण स्वतःला चालवू शकतो. हा क्रियायोगाचा एक बेनिफिट आहे. मग हा क्रियायोग असा कोर्स आहे, की जीवनामध्ये सहज पद्धतीने आपल्या बदल घडवतो. आता तुम्ही जर क्रियायोग शिकलात किंवा कुठे शिकलेला असाल, तर तुम्हाला ते थोडंसं, पण इथून पुढे जाल तुम्हाला तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आकर्षित होऊ लागतात. ऑटोमॅटिक इतकी क्रियामध्ये पॉवर असते. क्रियायोगीला कोणीच कुठलं ब्लॅक मॅजिक, कुठलं काय करू शकत नाही. त्याची मेंटल पॉवर इतकी असते, की त्याला कोण हलवू शकत नाही. तुमच्याकडे कुठलीही सिच्युएशन येऊ द्या. काहीही असू द्या प्रॉब्लेम. तुम्हाला कोणीच हलवू शकत नाही. तुमच्यामध्ये काहीच करू शकत नाही. नुकसान तुमचं काहीच करू शकत नाही. इतकी मेंटली पॉवर अवेअरनेस वाढतो. तुम्हाला सूक्ष्म स्तरावरती ज्या गोष्टी दिसत नाहीत, त्या दिसायला लागतात. आणि म्हणजे तुम्हाला यामध्ये खूप सारे बेनिफिट्स मिळतात. आणि जे तुम्हाला कुठे शिकायला मिळत नाही. आपण महाराष्ट्रामध्ये बघतो हे शिकवणारे किती काय लोक इथं. आणि ॲक्चुअली वाढलेत म्हणजे डायरेक्ट शिकवणं हे असं कोणाचंही काम नाही किंवा सेल्फ माहीत असावी लागते खूप इन्फॉर्मेशन. हे जर आपण जाणून घेतलं, आपल्यामध्ये अनेक सहज सोपे-सोपे, साधे-साधे बदल घडू लागतात आणि ते कमी दिवसामध्ये. तुम्ही जीवनामध्ये कुठेही स्टक झालेला असाल, कुठेही अडकलेला असाल, तर कसं त्यातून सुटू लागता. तुमचे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, वेल्थ म्हणतो ना, भौतिक संपदा, ऐश्वर्य, आपल्याला पैसा, धन, संपत्ती या सहज गोष्टी मिळू लागतात. म्हणजे इतकी पॉवर या क्रियायोगामध्ये आहे. ह्या सेशन्समधून तुम्ही अनेक पटीने स्वतःचा विकास करू शकता. आणि इतके सुंदर सेशन, की तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कुठं उड्या मारायच्या नाहीत, कुठं काय उछाल-कूद नाही, म्हणजे काहीच असलं नसतं. सिंपल असतं आणि सिंपल पद्धतीने आपण जाऊ शकतो. आपल्याकडे माहिती आहे का, आपण ज्या ब्रह्मांडात जगतो, प्राण घेतो, आपण श्वास सोडतो, घेतो प्राण म्हणजे. तर आपण एक कसं होतं, एक तर आपल्याला हे समजत नाही, की आपण एक तर शरीर आहे, का आपण एक मन आहे, का आपण एक बुद्धी आहे. आपण काय आहे, की आपण एक आत्मा आहे. हे आपल्याला काहीच माहीत नसतं. मी जर कोणाला विचारलं, "तुम्ही कोण आहे?" तर तुम्ही नाव सांगणार. मी जर तुम्हाला दुसऱ्या कोणाला विचारलं, "तुम्ही कोण आहे?" तर कोणी म्हणणार, "आत्मा आहे." पण माहिती आहे का नेमकं तुम्ही काय आहे ॲक्चुअली? की जी प्रोसेस आपण जगत आहोत, त्या प्रोसेसबद्दल खरंच माहिती आहे का? मी म्हणेल तुम्ही, तुम्ही म्हणाल शरीर आहे. तर ठीक आहे, तुमची बुद्धी बाजूला काढून ठेवा. शरीर आहे तर फक्त वागा जमायचं. वागू शकता का तुम्ही? फक्त शरीराने. समजा बुद्धीच नाहीये. वेडा माणूस बघितलाय का तुम्ही? वेडा माणूस. त्याला अजिबात बुद्धी वगैरे नसते. शरीर तर असतं का नाही त्याकडं बलदंड असतं, खूप पॉवर असते. पण ब्रेन आउट ऑफ कंट्रोल असतो. तो कुठलीही पद्धतीने कुठलीही कामं करू शकतो सर. ते किती वजन उचलायला लावलं तरी उचलण्याची ताकद असते त्यामध्ये. कारण ब्रेनवरती कंट्रोल नसतं त्याचं कधी. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एक तर मेंदू आहात का शरीर आहात? हे कळायला हवं. आणि ज्यामध्ये राहताय तुम्ही, म्हणजे शर्ट आपण स्किन आहे आणि त्या स्किनच्या आतमध्ये काहीतरी हाडं, मांस काहीतरी गोष्टी आहेत ना. पण हे जे रहस्य आहे, म्हणतात ना ते ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी. आपल्यामध्येच ब्रह्मांड आहे. हे जर ब्रह्मांड बघायचं असेल, केवळ ज्ञान म्हणतो आपण त्याला, आपल्याला साक्षात्कार म्हणतो. हे जर घडवायचं असेल, तर क्रियायोग जबरदस्त प्रोग्राम. हा शनिवार आणि रविवार असतो. सेशन्स असतात त्याचे. म्हणजे 10:30 वाजता संध्याकाळी आणि दर मॉर्निंगला तुम्हाला प्रॅक्टिस असतं. तुम्ही प्रॅक्टिस तुमच्या मर्जीने कधीही करू शकता. त्याला काय अट नसते प्रॅक्टिसला. तर खूप सारे सिंपल चालते-बोलते प्रॅक्टिस असतात. बसून कुठेही काही करायचं नाही. पण कसलाही पॅरालिसिस असो, तोही रिकव्हर होऊ शकतो. कॅन्सर असो, तोही रिकव्हर होऊ शकतो. पण आपली तेवढी आत्मीयता लागते शिकवायला. तुम्हाला सांगतो.
जर क्रियायोग मध्ये भले भले आजार असतात ना, सहज निघून जातात. हे फक्त आजारांवरती बोलतोय. आता कितीतरी लोकांचे माझं नशीबच उचकटना आणि कुठं नशीबच गेलंय, कुठं काय झालंय, माझं काय होईना जीवनात, घडनाच झालंय, कुणाचं लग्न होईना, कुणाचं काय होईना. आज तुमचं गॅरंटी देतो, की तुमच्या जीवनात खरंच बदल घडतील. याची गॅरंटी मी देतो. आणि मी का सांगतो एवढं, की स्वतः मी ते केलेलं आहे, अनुभवलंय, त्यातून वर आलोय. मी एक क्रियायोगी म्हणून जवळ-जवळ माझ्या 12व्या वर्षापासून सुरुवात केली. आधी मी हठ योगाला सुरुवात केली होती. त्यावेळी माझं वय असेल तुम्हाला सांगतो 9 8 ते 9 वर्ष असेल. म्हणजे लहानपणापासूनच मी यात वाढत गेलेलो आहे. मग आमच्या इथं ते संत लोकं, साधू लोकं यापासून त्यांच्या शिकत अनेक काय असतील गोष्टी तुम्हाला माहितीच आहे मी काय-काय म्हणजे वाचले असतील, की तुम्ही तंत्र म्हणाल, मंत्र म्हणाल, काही म्हणाल तुम्ही सगळ्या गोष्टी येतात षटकर्म वगैरे. म्हणजे आपल्याला काय उपयोगी असतात? आपण सामान्य माणसाला काय शिकवू शकतो आणि याच्यात काय बदल करू शकतो? या गोष्टी तुम्हाला त्यात शिकण्यासाठी मिळतात. मग आम्ही अघोरी बघितले असतील, नागा साधू बघितले असतील, अघोरी साधू बघितले असतील, सगळे लोकं बघितले असतील. पण यामध्ये खरंच काय असतं? नुसते त्यांना घाबरतो का आपण? नुसतं ऐकतो अघोरी म्हणलं की घाबरतो. मी वाढलोय त्यात. मी तर डायरेक्ट नाही. सर असं काय एवढं काय केलं म्हणजे आपल्याला? असं काय नसतं रे. जे ते तुम्हाला त्यासाठी करत असतं. यामुळे आपली सनातन संस्कृती वाचून राहिली नागा साधू, अघोरी साधूंमुळे. नाहीतर सगळ्यांनीच लुटलं असतं सगळं. आणि ते लोक खूप छान असतात, चांगले असतात. त्यांची साधना कशी असो, कोणत्या मार्गाने असो. यातून वाढ होत मी पूर्ण या गोष्टी केलेल्या आहेत स्वतः. मग जेव्हा यातल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला देत असतो तुमच्या विकासाकरता, भले तुम्हाला तंत्रमध्ये काय घेणं-देणं पडलंय ते, पण सरळ मार्गेही आपण जाऊ शकतो. ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग, राजयोग मार्ग, क्रिया मार्ग. ह्या सगळ्यांचा जर मेळ घातला ना, आपले जीवन तुम्हाला सांगतो, तुम्ही कमी दिवसामध्ये स्वतःची खूप चांगली ग्रोथ करू शकाल. मग या साध्या सरळ गोष्टी असतात. सहज पद्धतीने करू शकतो. कोणाकोणाला वाटतं, सर असं केलं की पुन्हा कसं बरं करतात, कसं केलं कसं बरं वाटतं, असं कसं होतं? ते असंच नाही होत रे. खूप मेहनत आहे. मी जवळ माझ्या आयुष्याच्या आत्तापर्यंत तेच करतोय, पण लहानपणी तेच करत आलोय. अनेक गोष्टी असतात. तुमच्यासारखंच मला तुमच्यासारख्याच सगळ्या गोष्टी. पण त्यातूनही घरापासून थोडंसं बाजूला राहत, शिक्षण बी घेत, त्या गोष्टी केल्या. पण असं नाही की संसारात तुम्ही नियम हेच फॉलो करा, तेच फॉलो करा. काडी मात्र काय ठराविक नियम फॉलो करतो, काडी मात्र काय बाकीचे नियम आम्ही फॉलो करत नाही. तर ती बाहेरच्या लोकांना असे ऐकून एवढं नियम फॉलो करा, ते करा, फलानं करा, वैराग्य येईल, संसार सोडून द्यावा लागेल. तुम्हाला कोणी सांगितलंय संसार सोडा? अजिबात संसार सोडायची गरज नसते. आणि जो संसार करत योगी बनतो ना, खरं तोच असतो. कारण त्याने सगळ्या गोष्टी फेस केलेल्या असतात. घरातील भांडणं असोत, आपले नातेवाईक असोत, आपली बायको असेल, मुलं असेल, सगळ्या गोष्टींना तो सोबत घेऊन चाललेला असतो. बाहेरची दुनिया असेल, समाज असेल, तो खूप स्ट्रॉंग असतो. आणि आपली जर खरंच आध्यात्मिकरित्या प्रगती करायची असेल, तर खूप जबरदस्त प्रगती होऊ शकते. पण हे करण्यासाठी आपली इच्छाशक्तीची गरज असते. मग काहीतरी आपण मिळवत असताना थोडेसे काही गोष्टी असतात, त्या जर तुम्ही डेली प्रॅक्टिस केल्यात, तुम्हाला काहीच जास्त करायची गरज नाही. एनलाइटमेंट म्हणतो आत्मसाक्षात्कार. तुम्हाला 2 महिन्यात बी होऊ शकतो, 4 महिन्यात बी होऊ शकतो आणि 6 महिन्यात बी कधी-कधी 10 वर्ष बी लागतात. व्हायचंच म्हणजे. त्यात काय अवघड नसते. पण ते करणारा माणूस लागतो. आत्मसाक्षात्कार व्हायला वेळ नाही लागत. पण करणारा माणूस लागतो. त्याकरता ठराविक वेळ देणं. काम सोडायची गरज नाही, धंदे सोडायची गरज नाही. जे काय करत आहात, त्यातूनच तुम्ही केलं तर तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स होतात. इतका जबरदस्त क्रियायोग असतो. मग इतकी ताकद असते. तुम्ही जर ठरवलं कोणाला बरं करायचं, कोणाला काय करायचं, तर म्हणजे इतक्या सेकंदामध्ये तुम्ही एखाद्यावरती प्रभाव टाकू शकता. तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणता ना हिप्नोटिझम टाइप. तुम्ही दुनियात तुम्हाला जर हवं असेल ती गोष्ट सहज मिळवू शकता. त्या गोष्टी कमांड दुसऱ्यावरती दिल्या तर ती कमांड फॉलो होते. पण त्याकरता काहीतरी प्रक्रिया असतात. डायरेक्ट काय होत नाहीये. काहीतरी प्रक्रिया केल्याशिवाय, काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय ते होत नाहीये, की असं बसून तुम्ही दिवसभर विचार करत बसलात, तर काय घडणार आहे का त्या विचारांनी? तर क्रिया केल्या तर घडेल. क्रियायोग म्हणजे काय? काही क्रिया असतात त्या करायच्या असतात. त्याने आपल्यामध्ये ऑटोमॅटिक बदल होतात. आता आपण बघत असतो अनेक गोष्टी. कधी बघितलं का आपण आपल्यामध्ये किती ऊर्जा आहे? आपण ज्या ऊर्जा ग्रॅव्हिटीमध्ये राहतो, ती तरी फील करतो का बसल्यावर? नाही करत कधीच. ती जर फील केली ग्रॅव्हिटी, तर किती बदल होऊ शकतात आपल्यामध्ये.
तुम्हाला जर आपल्याला बदल करायचे असेल आणि यात आध्यात्मिक ग्रोथ करायची असेल, तर हा एक अतिशय सुंदर असा मार्ग आहे. आणि यातून तुम्ही क्रियायोग मधून पुढे जाऊ शकता. आता उदाहरण घ्यायचं झालं, तर तुम्ही कधी स्वतःची ग्रॅव्हिटी बघितली का? म्हणजे स्वतःच्या ह्याचं किती आपण आपल्याला गोष्टी का मिळत त्यात आणि का मिळत नाहीत? स्वतःची ग्रॅव्हिटी चेक केली आहे का तुम्ही? कधी-कधी बघा असं बसा आणि करून बघा. जवळ हात घ्या, लांब घ्या. एकदम स्लो मोशनमध्ये असा हात घ्यायचा. आणि आपल्या मेंदूमध्ये काय घडतंय बघायचं फक्त. डोळे बंद करायचे आणि हळू जवळ हात घ्यायचा, लांब घ्यायचा, एकदम स्लो मोशनमध्ये. पण आपल्या डोक्यामध्ये काय घडतंय? बघा चेक करून काय होतंय, काय नाही, काय होतंय, काय नाही. हातामध्ये काय होतंय, डोक्यामध्ये काय होतंय. कधी या गोष्टी आपण बघायला पाहिजे. तर तुम्ही बघितला क्रियायोग म्हणजे काय? तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग होऊ शकता. चेक करा काय होतंय ब्रेनमध्ये. स्लो मोशनमध्ये एकदम हात घेऊन यायचा असा. मेंदूमध्ये काय होतंय, काय होत नाही हे चेक करा. आणि ऊर्जा किती आपल्या हाताच्या मध्ये येते, काय जाणवतं. खूप प्रेशर आलं सर माइंड मध्ये. म्हणजे असं खूप मॅग्नेटिक फोर्स जोरात आला एकदमच. आणखी कोणाला काय जाणवलं? मध्ये चुंबकीय शक्ती जाणवते. ती जसं रेकीमध्ये असते ना, तर रेकी करताना जाणवते ना हातामध्ये. इथे काय सगळेच कोणी रेकी शिकलेले नाहीत. एक दो म्हणजे ठराविक जण असतील. बऱ्यापैकी बाकीचे कुंडलिनी योगमध्ये असतील. पण तुम्हाला बिना रेकीचंही काहीतरी आपल्याकडे असतं. तर रेकी एक थेरपी आहे. तुम्ही जसं युनिव्हर्सची एनर्जी वापरता, शिवशक्ती आहे. तसे अशी शक्तीच्या अनेक ठिकाणी अनेक आहेत या ब्रह्मांडामध्ये. तुम्ही एकच स्टेशन नाहीये रेकी म्हणजे एकच नाही. अनेक आहेत, अनेक आहेत. तुम्ही बघायला गेलात तर कितीतरी ऊर्जा अशा आहेत की आपण वापरू शकतो. पण आपल्याला माहित नसतं. आता रेकी माहित झाली. कुणाला काय म्हणतात ते प्राण काय रे ते आणि केली. प्राणी किलिंग वगैरे असे प्राणी किलिंग मध्ये जरा धोका असतो. क्रिकेट सेफ असते त्यापेक्षा लांब फेरा बी चांगला. प्राणी किलिंग डायरेक्ट करतात मग ते. तर अशा अनेक ऊर्जा आहेत पण ते आपल्याला माहित नसतात. तर या ऊर्जेचं असं कसं करतो पण आपल्यावरती किती परिणाम होते छोटस मी काहीतरी सांगितलं. ग्रॅव्हिटी जेवढी ग्रॅव्हिटी वाढायला लागली तर सहन होते का आपल्याला ऊर्जा. ते सहन करण्यासाठी ताकद हवी, मेंटली प्रिपेअर हवं, फिजिकली प्रिपेअर हवं. मग अशा जर आपण शरीरावरती ग्रॅव्हिटीचा वापर केला ऊर्जेचा आणि क्रियायोग मधून आपण जर पुढे गेलो तर आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतो. तुम्हाला जे हवंय ते तर तुमच्या जीवनामध्ये घडतच जाईल, पण मेंटली, सेल्फ आणि तुमचे प्रापंचिक जीवनही सुखी होईल. अनेक गोष्टी सहज मिळवू शकतात. प्रापंचिक असाल काही काही सोडायची गरज नसते. काही नियम फॉलो करायचे नाही. सहज आणि सोप्या मार्गाने जायचं असतं. ह्यात त्राटक असतात. 2-2 महिन्याचे त्राटक असतात. इतके जबर असतं. म्हणजे तुम्ही इतके डीपली जात असता त्यामध्ये. इतका हा सुंदर असा कोर्स आहे. आणि या कोर्समध्ये तुम्हाला इतके चांगले अनुभव आता जुने लोक असतील. अर्चना मॅडम एक्सपिरियन्स सांगा तुमचा या ह्याचा. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना जगताप आजो. आता मी क्रियायोग लेवल 3 मध्ये आहोत. लेवल 3 जवळजवळ 5 महिने झाला आम्ही हे करतोय. स्टार्टअप, मेणबत्ती स्टार्टअप, पॅरल स्टार्टअप येते. म्हणजे इतके बदल झालेत. म्हणजे मला तुम्ही मगाचपासून हे शब्द सुचत नाहीत की कसं सांगावं कुठल्या शब्दात. इतकं म्हणजे माझं जर हेल्थ प्रॉब्लेम होता त्यामध्ये मला जवळजवळ 95% फरक पडलेला आहे. आणि विचार मन इतके शांत झालेले आहेत. विचार असे थोडे निगेटिव्ह विचार येतात असं नाही. पण सरांनी जे शिकवले फर्स्ट लेवल पासून की कसं स्वतःला विचारांवर नियंत्रण करायचं, विचार मनात यायला काय करायचं, श्वासावर लक्ष कसं केंद्रित करायचं. आणि सरांनी फर्स्ट लेवल पासून आम्हाला असे याचं सरांनी फक्त एक्सपेरिमेंट दाखवलं. तशा अशा अनेक गोष्टी शिकवलेल्या स्लो मोशन मध्ये चालणं वगैरे करून घेतले. त्यामुळे इतका फरक पडलेला आहे ना, इंट्युशन पॉवर वाढलेली आहे. आणि सर जसं जसं ते जे सांगतात ते जर फॉलो केलं केलं तर अमुकलाव्य अप्रतिम आणि शब्दात सांगता येणार नाही असे बदल होतात आणि असे अनुभव आलेले आहे. इतके छान म्हणजे अनुभव सुद्धा आता सांगायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागेल.
खूप छान. स्टार्टअप करण्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पॉवर इतकी वाढलेली आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे विचारसरणी बदलली आहे. त्यामुळं आयुष्यामध्ये पण आमूलाग्र बदल झालेला आहे. इंट्युशन प्रॉपर वाढलेली आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढलेले आहे आणि जी एनर्जी लेवल वाढलेली आहे त्यामुळे डेली जीवनामध्ये पण इतके चांगले अनुभव येतात. उत्साह, प्रसन्नता वाटते तिकडे काही काही ना आणि सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन पण बदललेला आहे आणि आजूबाजूचं वातावरण घरातल्या ह्याच्यामध्ये किती काय होऊन दे पण एक जी मेंटली स्टेबिलिटी आलेली आहे इथं ते तर शब्दातच सांगता येणार आहे. तर आम्ही जे जे सांगितलं ते जर फॉलो केलं ना तरच आपल्या आयुष्यात बदल आणि तसेच झालेले आहेत. आता सध्या आमचं थर्ड लेवल चालू आहे स्पायरल अटक त्याचे अनुभव खूप आणि ध्यान धारणामध्ये खूप प्रगती झालेली आहे. कॉन्सन्ट्रेशन इतकं छान लागतं ना म्हणजे आता आम्ही अर्ध्या तासापेक्षा सुद्धा जास्त करू शकतो इतकं छान कॉन्सन्ट्रेशन आणि मेडिटेशन मध्ये ते इतके अनुभव आहेत 5 महिन्यात म्हणजे 5 महिन्याचे किती दिवस झाले त्याच्यापेक्षा डबल चौपट अनुभव छान आलेले आहेत. पण त्यासाठी आपण सरांनी जे सांगाल ते फॉलो करायला पाहिजे. खूप 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 बदल झालेले आहेत आणि शारीरिक मानसिक स्तरावर इतके आमूलाग्र बदल झालेले आहेत. खूप छान वाटतंय. मग सगळ्यांनी हा कोर्स अवश्य करावा. आपण नुसतं कोर्स करायचं सर जे जे सांगतील ते फॉलो करायचं. आता कालच आम्हाला सरांनी जे रात्री सेशन मध्ये सांगितलं ते सकाळी मेडिटेशन मध्ये कर मी थोडक्यात सांगते मी तसंच फॉलो केलं पूर्ण अन्य चक्र कॉन्सन्ट्रेशन तर जो माझा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. थँक्यू. म्हणजे असे चांगले चांगले खूप अनुभव येतात तुम्ही जर करायला गेलेत तर. जर शिकायचंच म्हणलं तर आता माधुरी मॅडम असतील त्यांचा एक्सपिरियन्स. नमस्कार, मी माधुरी भवर. क्रियायोग चालू केल्यापासून तर खरंच खूप बदल जाणवायला लागलेत. मेन मध्ये तर मी एक्झामची तयारी करते तर मी याच्या अगोदर आतापर्यंत आयुष्यात कधीच रात्री 9च्या नंतर अभ्यास करू शकत नव्हते. पण क्रियायोग फर्स्ट लेवल चालू झाली आणि 8च दिवसात मी रात्री 12 पर्यंत सुद्धा स्टडी करू शकत होते. आणि जे निगेटिव्ह विचार यायचे ते सगळे निगेटिव्ह विचार थांबले, पॉझिटिव्ह विचार करायला लागले. त्यानंतर जे आजारी पडण्याचं प्रमाण होतं ते खूप कमी झालंय आणि जी आपली मेंटल ऍबिलिटी असते ती पण खूप वाढलेली आहे आणि विचार करण्याची पद्धत पण खूप वाढली. आणि त्राटक मध्ये तर इतक्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात ना खूप म्हणजे खूप खूप छान छान अनुभव येतात. वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, वेगवेगळ्या देवांचं दर्शन घडतं. त्यानंतर भरपूर गोष्टी आपल्याला त्या त्राटक मधून समजतात आणि आपलं खूप फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यामुळे. आणि आमच्या घरात तर आम्ही दोघं पण सरांसोबत कनेक्ट आहेत. पण त्याचा इम्पॅक्ट आम्हाला आमच्या मुलावर सुद्धा जाणवतो. त्याचं जे अकॅडमिक इयर हे होतं ते मागच्या वर्षीपेक्षा खूप खूप म्हणजे खूप पटीने बदललेले आहे. आम्ही इतकं खुश आहेत. खूप म्हणजे खूपच बदल झालेत आमच्या आयुष्यामध्ये. आणि घरात पण सगळं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मेडिटेशन तर अगोदर बसल्यावर लवकर ध्यानच लागायचं नाही. जवळजवळ 15 मिनिटं इकडचे विचार तिकडचे विचार तेच यायचे. शेवटी मेडिटेशन मधून उठून जायचो कारण ध्यानच नव्हतं लागत. पण आता बसल्या बसल्या फक्त मुद्रा लावायची असेल, डोळे बंद करायचे असेल आणि आपोआप आपण एकदम डीप मेडिटेशन मध्ये जायला लागतो. खूप डीप मेडिटेशन होतं. आणि त्राटक बद्दल सांगायचं जर म्हटलं तर खूपच अनुभव छान छान आलेले आहेत त्यामुळे. आणि सरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया पण आमच्याकडनं करून घेतल्या. त्या प्रत्येक क्रियेचा वेगवेगळा इम्पॅक्ट जाणवलेला आहे. आणि आपल्याला आपले म्हणजे आपण जसं जसं पुढे जातो तसं तसं आपली स्वतःची चक्र आपल्याला जाणवायला लागतात आणि ते चक्र फिरतात पण हे सुद्धा जाणवतं. प्रत्येक चक्राचा आपल्याला इम्पॅक्ट जाणवायला लागतो. खूप आमूलाग्र बदल घडतात. त्यामुळे प्रत्येकाने हा कोर्स जॉईन करून स्वतः अनुभव घ्या. जॉईन केल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्येच तुम्हाला तुमच्यामध्ये चेंजेस दिसायला लागतात. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. गोरख सर तुम्ही बोला, इंजिनियर आहेत हे. सर्वांना बोला, आहे का सिग्नल नमस्कार. नेटवर्क? मी हा सॉफ्टवेअर इंजिनियर बोला. आहे. तर इथे आवाज येतोय? हा येतोय बोला. आवाज येतोय? हा हा, हा. मी सरांशी कनेक्ट झालोय. मार्च पासून कनेक्ट झालोय. तर मार्चच्या अगोदरचा चेहरा आणि आताचा चेहरा तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत की मी जेव्हा सरांना जॉईन झालो त्यावेळेस किती प्रेशराईज मध्ये होतो आणि लाईफ मध्ये किती प्रॉब्लेम होते, जॉबचे वगैरे सर्व सर्व प्रॉब्लेम चालूच होते. आणि जेव्हापासून मी सरांशी जॉईन झालोय, कुंडलिनी झालं माझं, त्याच्यानंतर थर्ड आय झालं, त्याच्यानंतर हे क्रियायोगचे कंटिन्युअसली आमचे स्टेप बाय स्टेप चालू आहे. आम्ही थर्ड बॅच मध्ये आहोत हे सर्वजण. आणि तुम्ही यांचे चेहरे बघू शकता, 4:30 पासून उठलेले, दुपारी झोपायचं सरांनी नाही सांगितलंय तरी सुद्धा एनर्जेटिक फील करतायत.
तर विचार करू शकता की कोणत्या लेवलचे हे झालेलं आहे तुमच्यामध्ये चेंजेस, आमच्यामध्ये चेंजेस. हे तुम्ही हे करू शकता. आणि इथे एक सांगायचं म्हणजे सर ना इंडिव्हिज्युअली लक्ष देतात. कधी कधी माझं वर्क प्रेशर असलं, कधी मी नाही जॉईन झालं, तर सर ग्रुपमध्ये मेसेज करून सांगतात की आज जॉईन का नाही झाले त्याचं एक्सप्लेनेशन द्या. म्हणजे तुमच्यावर पर्टिक्युलरली असं नाही की तुम्ही करतायत किंवा नाही करतायत याच्याकडे सर काही लक्ष देत नाही, असं काही नाहीये. तुमच्या ग्रुप मधला कोणता एकही पर्सन अवेलेबल नसला तरी सर पर्सनली मेसेज करून पण विचारतात. एखादे तुमचे प्रॉब्लेम पण असले तरी सुद्धा सर विचारतात की का जॉईन नाही झालेत, का नाही झालेत. आणि सरांनी अशा अशा मुद्रा दिल्या आहेत की त्या मुद्रांचा फक्त विथिन 15 ते 20 मिनिट मध्ये फरक पडतो. कुलस्वामिनीची मुद्रा झाली, मेडिटेशनच्या नेटवर्क गेलं तुमचं टायमाला थोडं. कोणत्या प्रकारे मेडिटेशन केले पाहिजेत. थांबा सर, मी नेटवर्क थोडं वीक आहे तुमचं. मी माधुरीच्याच मोबाईलवरून घेतो. माधुरी घेतो. असू द्या. सरांना अनम्यूट रिक्वेस्ट पाठवावं लागेल मग. सर अनम्यूट पाठवा ना माधुरीच्या याला. नाही, ओपन करा, चालूच आहे. अनम्यूट काढू शकता तुम्ही हातात. तर याच्यामध्ये सरांनी आले सर. हा, बोला हॅलो. बोला 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 बोला. हो, तर सरांनी जे क्लिअर सांगितलंय ते क्लिअर मध्ये एवढा फरक जाणवतो. दिवसभर माणूस एनर्जेटिक फील करतो. मी सकाळी 9 पासून 7 पर्यंत काम करून परत घरी येऊन अजून सुद्धा एवढे एनर्जेटिक फील करतोय. सकाळी 4:30चा उठलेलोय. सरांनी जे जे सांगितलं तेवढं. आणि सर तुम्हाला बारीक बारीक गोष्टी आणि कधी कधी तर प्रॉब्लेम असे असतात ना, येतात अनसर्टनिटी मध्ये येतात एकदम. आणि ते सरळ याचं आपण काम करता करता ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. कधी कधी असं वाटतं की सरांचा हातून आपल्या डोक्यावर काय कंटिन्युअसली असं फील होतं. जेव्हा पण प्रॉब्लेम मध्ये जायचं त्या टायमाला लगेच पहिला तो चेहरा सरांचाच येतो आता. की जर का काही कळत नसलं किंवा काही डिसिजन घ्यायचं नसलं तर सरांचा चेहरा येतो की काय करायचं पुढे, नंतर मग होऊन जातं. आणि अगोदर सर्व प्रेशर राहायचं, काय करायचं टाइम पण राहत नव्हता, बाळाला टाइम दिला जात नव्हता. सरांनी एवढं सर्व म्हणजे दिवसभराचे शेड्यूल होऊन सुद्धा आम्ही दोघं जण बाळाला पण टाइम देतो, आमचा स्वतःचा पण टाइम मॅनेज करतो, म्हणजे दोघांना पण बोलायला वगैरे टाइम भेटतो. अगोदर ह्या टाइम मॅनेजमेंट काहीच नव्हता. सरांनी हे क्रियायोगच्या एक एक स्टेप मध्ये सर्व काही शिकवलंय. खूप खूप धन्यवाद सर. मी सर्वांना सांगेन की जॉईन करावं आणि रिझल्ट घ्यावे. आणि तुम्ही आमचे चेहरे बघू शकता. 4:30 पासून उठल्यानंतर जो माणूस दुपारी झोपू झोप रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर येईल. असं नाही की रिझल्ट येत. तर मी सर्वांना रेकमेंड करेन की जॉईन करा, बघा. आणि काय सर काही फीस पण नाही, नॉमिनल फीस जेवढं तुम्ही आज ठीक आहे सर, नेटवर्क वीक आहे तुमचं जरा. शालिनी मॅडम आहे. शालिनी मॅडम बी खूप जुन्यात, त्या जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं आहेत या गोष्टीमध्ये. बोला मॅडम. नमस्कार, सर्वांना नमस्कार आणि सरांच्या चरणी वंदन. अम, सगळ्यांना माझा नमस्कार. मी सरांसोबत जोडलेली आहे, जवळपास 1 वर्षाहून जास्ती झालेला आहे. आणि सरांकडून मी भरपूर कोर्सेस केले आहेत, जसं की कुंडलिनी आणि रेकीचे, त्यानंतर थर्ड आय आणि असे भरपूर. आणि ते करता करता शेवटी जेव्हा क्रियायोग जॉईन केलं, तसं तर सरांचा प्रत्येकच कोर्स खूपच सुंदर आहे आणि प्रत्येक कोर्समधून तुम्हाला काही ना काही शिकायला आणि खूप चांगलं अनुभवायला मिळेल. पण क्रियायोग जे आहे हे अतिशय सुंदर कोर्स आहे आणि यात सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्राटक असतात आणि त्राटकचे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप जास्ती हायर लेवलला पोहोचून जातं. आणि ध्यान करायला आधी 15 ते 20 मिनिटं लागायचे,
जे आता अगदी चुटकीसरशी म्हटलं म्हणजे 5 मिनिटाच्या आत किंवा कधी कधी तर अगदी बसल्याबरोबरही ध्यान लागून जातं. इतक्या लवकर ध्यान लागणं कधी शक्य होत नाही. पण हे सगळं क्रियायोगच्या माध्यमातून शक्य झालं. यात विविध मुद्रा सुद्धा सरांनी शिकवलेल्या आहेत आणि या मुद्रांचाही जबरदस्त परिणाम आपल्या शरीरावर, मानसिकतेवर होतो. अ, तुमची जी थॉट प्रोसेसिंग आहे म्हणजे की आपल्याला डोक्यात कुठलेच निगेटिव्ह थॉट येत नाही सहसा आणि आले तरी ते लगेच निघूनही जातात. इतका जास्ती इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती होतो आणि आयुष्य म्हणजे कसं ना, अगदी सगळे कामं संकट सगळ्यांच्या आयुष्यात येतात किंवा प्रॉब्लेम्स येतात. पण ते प्रॉब्लेमला सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं तेही टेन्शन न घेता हे सहज साध्य होतं. आणि त्यामुळेच आपलं आयुष्य जे आहे ना, ते अगदी काय म्हणतात आनंदात आणि असं वाटतं की खूप सहज आहे आता आयुष्य. आणि मला तर कधीही कुठलेही प्रॉब्लेम आले, तर मी सगळ्यात पहिले सरांशी शेअर करते आणि माझे सगळे प्रॉब्लेम दूर होतात लगेच. आणि आता आधीपर्यंत मी पण जॉब करते, तुम्ही पण करत असाल. तर भरपूर प्रॉब्लेम्स यायचे जॉब प्लेसमध्ये सुद्धा आणि आता तिथेच काम करताना इतक्या सहज ते कामं होतात, की मलाच आश्चर्य वाटतं, की ही तीच जागा आहे का जिथे मी आधी प्रॉब्लेम्स आहेत म्हणून खूप स्ट्रेसफुल असायचे आणि आता अगदी आनंदात हसत-हसत सगळ्या ठिकाणी माझे काम इझिली होतात. तर हे शक्य झालं आहे सरांच्या क्रियायोग या कोर्समुळे आणि हा कोर्स तुम्ही नक्की करावा असं मी सगळ्यांना म्हणेल. कारण की लाईफ चेंजिंग आहे आणि हां, सगळ्यात जास्ती जे आपण त्राटक करतो त्याचा फायदा डोळ्यांना ज्योती वाढते डोळ्यांची त्याच्याने आपल्या. ज्या मॅडम आहेत अर्चना मॅडम त्यांचा चष्मा सुटलेला आहे. त्यांनी सांगायला विसरल्या असेल त्या. त्या बऱ्यापैकी त्यांना आता चष्म्याशिवाय पण छान विजन आहे आणि मला पण चष्मा आहे, पण बरेचदा आता कधी-कधी मी बिना चष्म्यानी पण रीडिंग करून घेत असते बरेचदा. तर हा एक फायदा होतो, की आपल्या डोळ्यांची ज्योती वाढलेली असते, कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असते. तर हा कोर्स सगळ्यांनी करावा असाच आहे आणि सरांच्या चरणी खूप-खूप वंदन माझे. कारण की सरांनी आम्हाला इतक्या सुंदर पद्धतीने शिकवलेलं आहे आणि गोरख सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यावर सरांचं लक्ष असते. अटेंडन्स किती आहे? काही कोणाला प्रॉब्लेम आहे का? का नाही जॉइन केलं? सगळ्या बारीक-सारीक गोष्टी कडे सरांचं लक्ष असते. त्यामुळे जर तुम्हाला क्रियायोग शिकायचं असेल तर फक्त त्रिविक्रम योगिक क्रिया यांच्यातर्फेच म्हणजे आमच्या विजय सरांतर्फेच हा कोर्स करावा अशी मी सगळ्यांना विनंती करेल. थँक सो त्यांना मच. शिवजींचं थँक दर्शन होतं साक्षात. हां, हां. बरं. नेहमीच होत असतं मला आणि ते सरांमुळे शक्य झालेलं आहे. बरेचदा होत असतं मला. त्या युनिव्हर्स मधून त्याचं बऱ्याच काय काय गोष्टी दिसतात. असं सांगायच्या नसतात अशा बाहेरच्या, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक असतात. त्यातल्या बऱ्याच हां. जणांना या गोष्टी फील होतात. मनोरकर सर हो. असतील. जबरदस्त त्यांना हे एक्सपिरियन्स येतात. म्हणजे गॅलेक्सी बरोबर. म्हणाल तुम्ही, ईश्वर हां. म्हणाल, देव म्हणाल, जे ईश्वर. तुम्ही प्रतिमेच्या स्वरूपात पाहता, ते तुम्ही हं. मायक्रो थँक यू. लेव्हलवर जाऊन पाहू शकता. हं. असं वाटतं की इतकी आपण प्रत्यक्ष देवाचे दर्शन घेतोय. हम्म. खूप तुम्ही सुंदर बोललात तरी अनुभव. तुम्हाला आवाज सुद्धा ऐका येतात का? गायडन्स होतो. हो शालिनी सर, हे मॅडमचा पण अनुभव झालेलं आहे, आहे. त्यांना विचारा. हो, हो सर, हे झालेलं आहे माझ्यासोबत. मला बरेचदा गाईडन्स पण येत असतात. खूप सुंदर अनुभव झालेले आहेत सर आणि सरांनी मला आधी शेअर करायला मना केलं होतं म्हणून मी सांगायला विसरले आता. लक्षात नाही आलं. बाकी खूप सुंदर अनुभव येतात. गाईडन्स पण मिळतं आपल्याला. स्वतःच आपल्या कानामध्ये ते आवाज येत असतात. तुम्हाला स्पिरिच्युअल कॉन्टॅक्टमध्ये आपण कंटिन्यूअस असतो. 24 तास असतो आपण. त्यामुळे कुठल्याच प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही आयुष्यामध्ये. संकट येणार असेल तर त्याची जी इंटेन्सिटी असते ती 100 मधून 10 वर येते, 20 वर येते. त्याहून जास्ती नसते. म्हणजे 80% त्रास आपले आपोआपच कमी झालेले असतात. त्यामुळे सगळ्यांनी करावा हा कोर्स. खूप सुंदर आहे आणि सरांना शत आभार. खूप सुंदर कोर्स आहे सर. थँक सो आणि मच. वेलकम. हरिओम सर. म्हणजे असे जबरदस्त अनुभव येत असतात. तुम्हाला जर गॉड पाहायचा असेल, ईश्वर पाहायचा असेल, मग कोणीही असो तुमचं, तर तुम्ही तुमची आपण आपल्याला आपली तेवढे हे बनवावी लागते. लायकी म्हणतो ना आपण तशी तेवढी. तेव्हा ऑटोमॅटिक आपल्यामध्ये त्या गोष्टी घडू लागतात. पण आपण त्या लेवल पर्यंत असंच नाही जाऊ शकत सहज. आपल्याकडे तेवढी भक्ती पाहिजे, योग मार्ग पाहिजे, अशा अनेक गोष्टी पाहिजेत. आता इथं मनोरकर सर आहेत, त्यांचे काही एक्सपिरियन्स तुम्ही ऐका. त्यांनाही खूप चांगले असे एक्सपिरियन्स सगळ्यालाच येत असतात, पण मी ते बाहेर शेअर करायचे नसतात. बरेच काय काय असतात, प्रायव्हेट असतात. त्यांच्यावरती इम्पॅक्ट होत असतो.
साधनेत असतात त्या. हम्म. हरिओम सर. हम्म. हरिओम सर. मी विजय. हरिओम. नमस्कार सर्वांना. मी विजय मनोरकर छत्रपती संभाजीनगर मधून आहे. सध्या मी ट्रॅव्हल करतोय पुण्याला. तर क्रियायोग जर सांगायचं म्हणलं तर सरांचा जो क्रियायोग कोर्स जो आहे हा खूप सुंदर आणि उत्तम कोर्स आहे. तर आता हा टोटल आता आम्हाला 5 महिने झालेले आहेत. आता गौरव सरांनी, अर्चना मॅडमनी, माधुरी मॅडमनी, शालिनी मॅडमनी सांगितले जे अनुभव, तर ते एकदम बरोबर आहे. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा नाहीये. आता मला जे अनुभव आलेले होते तर सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणलं तर आपल्या शारीरिक म्हणजे शारीरिक तर म्हणजे पूर्ण विकास तर आपला होतोच. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी जो महत्वपूर्ण असा कोर्स म्हणजे की आपला क्रियायोग हा कोर्स आपला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की त्राटक आता त्याच्यामुळे माझा सुद्धा नाही का चष्मा नाही का माझा गेलेला आहे. मला पॉईंट म्हणजे 1.5 माझा चष्मा होता. मला उन्हामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे की असं पाहिलं जात नव्हतं. पण आता म्हणजे की बिना चष्म्याचा सगळीकडे म्हणजे पूर्ण पाहू शकतो. इतकं क्लिअर म्हणजे दिसायला लागतं. आणि दुसरं म्हणजे की शरीरामध्ये असे बदल होतात की तुमचं आता सरांनी आम्हाला ज्या एक्सरसाइज वगैरे पण आहेत, काही काही मुद्रा वगैरे पण सांगितलेल्या आहेत की ज्यामुळं सगळ्या मांसपेशी झाल्या, त्याच्यानंतर आपले पूर्ण जॉईंट्स वगैरे झाले, त्याच्यानंतर पूर्ण पायाच्या बोटापासून तर तुमच्या डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाचा पूर्ण त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास त्याच्यामध्ये होतो. एक प्रकारे तुमची बॉडी जी असते ती पूर्ण रिस्ट्रक्चर होते. आध्यात्मिक प्रगती त्याच्यामध्ये होते. ध्यान जे असतं की बरेच लोक वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये मेडिटेशन वगैरे करतात, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांना ज्या लेवल पर्यंत पोहोचायचं असतं ते पोहोचू शकत नाही. पण आणि ते तुम्ही सहजरित्या म्हणजे की प्राप्त करू शकता ते फक्त आणि फक्त क्रियायोगच्या माध्यमातून. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे काय की असं तुम्हाला आपले 7 चक्र जे असतात ते सुद्धा तुम्हाला फील होतात आणि कळतात सुद्धा तुम्हाला. आणि इंट्युशन पॉवर सुद्धा तुमची खूप जबरदस्त तुमची वाढते. असे खूप म्हणजे शारीरिक बदल आहे, त्याच्यानंतर आध्यात्मिक बदल सुद्धा आहे. ते म्हणजे मानसिक लेवलवरती पण खूप म्हणजे तुम्हाला अनुभव छान प्रकारचे येतात. देवांचे दर्शन होतात वेगळ्या प्रकारचे. खूप सुंदर अनुभव येतात. मी सगळ्यांना विनंती करेल की हा कोर्स सर्वांनी आवर्जून करावा आणि केलाच पाहिजे अशा पद्धतीचा आहे. त्यांना म्हणजे की जर जीवनामध्ये बदल घडवायचा जर असेल तर हा कोर्स जो आहे क्रियायोग हा सर्वांनी केलाच पाहिजे. आणि मी सगळ्यांना आग्रह म्हणजे सांगेल की हा कोर्स करा. थँक्यू थँक्यू सर. सर. आता तुम्ही थांबू नका कुठं. नॉनस्टॉप मीटिंग डिस्कनेक्ट करून घरी पोचा. लेट झालं तुम्हाला पोचायला लेट होईल. ठीक आहे. येस सर. नॉनस्टॉप जायचं, थांबायचं नाही कुठं. विभा आलेत का? विभा मॅडम आहेत का? विभाजी कहाँ चले गए? आए थे. गायत्री देवीची कुठे गेले? आले होते की. हम्म. इकडं कुठे गेले? मालती मॅडम कुठे गेल्या? मालती मॅडम बघा, यांचं वय 60-65च्या आसपास. ते या क्रियायोग मध्ये आहे. यांच्यामध्ये मालती मॅडम म्यूट काढा. नमस्कार सर. बोला. हम्म. हॅलो. बोला बोला. मी मालती विधाते, वय 67. मी सरांच्या संपर्कात आले फेब्रुवारीमध्ये. रेकी कोर्स पूर्ण केला. फ्री रेकी होती, त्याच्यातूनच आली. त्यांचं शिकवण्याची पद्धत सरळ सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेत शिकवतात. त्याच्या पुढे पुढे मी कोर्स करत गेले. आता क्रियायोग फ्री लेवलला आहे. कुंडलिनी केलं. त्यावेळेला मला एक्सरसाइज होतं, मला स्पॉन्डलिस होता, माझा हात ना वर जात होता ना मागे जात होता. तर एक्सरसाइज इतके हे करून घ्यायचे सर की नाही केलंच पाहिजे. तुम्ही करा, होईल होईल. आज मला 95% माझा हात खूप बरा झाला. 5% आहे तो जाईल होता. त्याच्याशिवाय क्रियायोग मध्ये ज्या त्या एक्सरसाइज वगैरे घेतात, एक एक मुद्रा शिकवल्या आम्हाला. त्याच्या माध्यमातून आपले जे प्रश्न असतात
आपले प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह होत गेले. मला वाटत होतं की माझं कसं होईल, नोकरी नाही काही नाही, जॉब केले ह्याच्यामध्ये करोनामध्ये माझा जॉब केला कंपनीचा गारमेंटचं. मी कसं काय करणार आहे, काय करू म्हणून. पण मला अशक्य ही गोष्ट शक्य करून सरांच्या माध्यमातून झाली. आज मी शिलाई काम करते, शिवण क्लास शिकली आता या वयात, आणि शिवण क्लास आता माझ्याकडे बऱ्यापैकी कपडे वगैरे येतात आहे, ते करते मी. तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल, तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ह्या माध्यमातून योग्य क्रिया संस्थेतर्फे आपल्या सरांच्या माध्यमातून त्याचे सॉल्व्ह होतील तुमचे प्रश्न. तुम्ही त्यांच्या संपर्कात या, क्लास करा, कोर्स करा तुम्ही. ही सर्वांना आवर्जून विनंती मी करते. आणि धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद मालती मॅडम. या ज्या असतात मुंबईच्या आहेत. म्हणजे कुठल्याही वयात तुम्ही काही शिकू शकता. प्रॉब्लेम सोडवायचं काम माझ्याकडं, करायचं काम तुमचं. बोला नार्वेकर नमस्कार. सर. नमस्कार, माझं नाव आहे संदीप नार्वेकर. मी घाटकोपर मुंबईमध्ये राहतो आणि मी या त्रिविक्रम योगिक क्रिया आणि हिलिक्स सेंटर याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून जोडलो एका कोर्समध्ये. त्याच्यानंतर मी सगळ्या कोर्सच्या सेमिनारमध्ये ते बघायचो आणि जॉईन करत घेतलं. त्यातला हा क्रियायोग कोर्स आहे. तर क्रियायोगमध्ये मी गेल्या 5 महिन्यापासून आहे. तर ह्याचा अनुभव मला खूप छान झाला, की असं की मला एक ते असा आजार आहे की ब्लड क्लॉटिंगचा आजार आहे. त्यासाठी मला रक्त पातळ करायच्या गोळ्या घ्याव्या लागतात कंटिन्यू लाईफ लॉंग. तर त्याच्यामध्ये पण मला आता उत्साह असतो, असं काही आळस नसतो. आणि मी आता एवढी थंडी वाजते ना तरी पण आता बिना इथे याचा आहे, कारण माझ्या अंगामध्ये गरमी खूप आहे. काही योगा करतो, योगिक क्रियानंतर, आणि उत्साह असतो दिवसभर. आणि आपली रेग्युलर माझा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये पण इथे चांगलं लक्ष लागतं माझं. पहिलं नाही लागायचं, पहिलं मला आळस खूप यायचं, कारण त्या गोळ्याच्या साईड इफेक्ट खूप असायचे. त्या गोळ्यामुळे ते आपलं रक्त बॉडीवर खूप परिणाम होतो. तर ते हे जेव्हापासून केलं तेव्हापासून एकतरी खूप उत्साह असतो मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये कॉन्फिडन्सची खूप कमी होती याआधी, पण ते सरांनी ते बोलून बोलून आहे ते खूप कॉन्फिडन्स आला या क्रियायोगमध्ये. आणि खूप आता त्याच्यामध्ये थर्ड आयचा कोर्स केलेला मी, त्याच्यामधनं पण इथे खूप बेनिफिट झाला. आणि हा त्याबरोबर क्रियायोग पण कंटिन्यू होता, त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट झालं. आणि ह्याच्यामधनं मला इथे काही कामं पण माझी झाली. जसं की आता मी एवढ्या वर्षापासून अनमॅरिड आहे, तर मॅरिड आता लग्न ठरणार आहे माझं आता ह्या जानेवारी महिन्यामध्ये. आणि खूप काही फायदा झाला, ते आता शब्द नाही ते बोलायला. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी हा कोर्स जरूर करा. आणि असं नाही, आणि मनापासून करा. इथे असं आपल्याला पैसे आहे म्हणून इथे भरायचे आणि करायचे म्हणून करायचे असं करू नका इथे. असं इथे उत्साहाने करा. असं प्रत्येक पॉईंटवर इथे समजावतात, ते प्रत्येक पॉईंट इथे समजून त्या गोष्टी करा. एका पण पॉईंट चुकवू नका, मग ते तुम्हाला तुमच्या गोष्टी 100% होतील. धन्यवाद सर. अरे कसं सगळे प्रायव्हेट प्रॉब्लेम कोण लोक शेअर करू शकत नाही. काही काही असतात असे की सगळे सांगण्यासारखे नसतात, ते सॉल्व्ह होतात. ठीक है विभाजी, ये है चंडीगढ़ से मैडम विभाजी, ये बहुत दिनों से इनका भी एक्सपीरियंस सुनिए. बोलिए सर विभाजी. हाँ किस किस बारे में बोलना है सर मैंने? सर, अपने क्रिया योग का एक्सपीरियंस बताओ. क्रिया योग, अच्छा। हाँ जी सर, जी सर। सर आज वैसे मेरी ना कुछ वो नहीं है, हालत सी नहीं है बोलने वाली। हाँ, मुझे फोन लेकिन आया था आपका, लेकिन बोलिए. हाँ सर, जितने लोग सुन रहे हैं आपको, 30 लगभग 30. सर ये हम्म, हाँ सर, क्रिया मेरे को सबसे अच्छा कोर्स क्रिया योग लगा सर। एक तो इसमें कंटिन्यूटी बनी रहती है सर। सबको एक कुछ बताइए, सब लोग हैं क्या क्या, आपके क्या प्रॉब्लम सॉल्व हुए, कैसा लग रहा है?
हाँ, वही वही सर, एक तो इसमें कंटिन्यूटी बनी रहती है सर, मतलब हम फिजिकली कुछ ना कुछ करते रहते हैं इसमें। दूसरे इसमें जो डे टू डे प्रॉब्लम्स है ना हमारी, जो फिजिकल प्रॉब्लम्स है, मेंटल प्रॉब्लम्स है, और साथ ही साथ मैं तो कहूंगी फाइनेंशियल प्रॉब्लम्स भी, ये आपकी सारी धीरे धीरे करके अपने आप ही, जैसे जैसे आप अंदर जुड़ते जाओगे वैसे वैसे आपकी खत्म होती जाएंगी। मतलब हमें इसमें जो मेडिटेशन है, सर तो शक्तिपात ही देंगे, लेकिन जो हम खुद अपने आप जुड़ते हैं उससे बहुत ज्यादा फर्क पड़ता है। जो हम अपने आप मेडिटेशन करते हैं या अपने आप जो हम अनुभव करते हैं डेली रूटीन में, जो हम अनुभव करते हैं, मतलब एक एक 1.5 घंटे की हमारी क्लास होती है सवेरे वाली, उसमें जो हमारा एक डेवलपमेंट होती है हमारी, वो बहुत अच्छी है। वो बहुत अच्छा, मतलब हमें वो देती है। एक तो सेल्फ डिपेंडेंट हो जाते हैं हम मेडिटेशन में। हमें ये नहीं लगता भाई सर हो या ना हो क्लास में, मतलब हम अपने आप कर लेंगे वो मेडिटेशन, अगर हमें 2-4 दिन मिल जाए करने के लिए तो। अच्छा, जब हम 1-1.5 घंटा सवेरे करते हैं तो हमें दिन में भी फिर ये रहता है भाई हम थोड़ी बहुत देर अपने आप भी करें कुछ। ये नहीं है भाई जितना सर ने करा दिया बस उतना ही काफी है, ऐसा नहीं है। मतलब हमारे पास बहुत वो होता है करने के लिए काम। तो इसमें सबसे ज्यादा जो आपको बेनिफिट मिलता है, जो मतलब मुझे जो पर्सनली बेनिफिट्स मिले, एक तो मुझे जो बॉडी की वो थी ना अलाइनमेंट, भाई आज यहाँ ये हो रहा है, यहाँ ये हो रहा है, मतलब मेरे को यही नहीं समझ में आ रहा था या डॉक्टर्स को यही नहीं समझ में आ रहा था मुझे हो क्या रहा है। हैं, वो मेरी सारी खत्म होती जा रही हैं धीरे धीरे करके, मतलब 10-20% रह गई है, मतलब 70-80% खत्म हो गई है मेरी प्रॉब्लम्स। स्किन प्रॉब्लम थी मेरे को, जॉइंट प्रॉब्लम थी मेरे को, मैं उठ बैठ नहीं पाती थी, मेरे को इतनी सर्दी लगती थी, मैं इस सर्दी में ना सारी एक स्टैंड स्टिल हो जाती थी, भाई कुछ नहीं कर पाऊंगी मैं। वो मेरी सारी खत्म हो गई है। मुझे यूरिन की प्रॉब्लम थी बहुत जबरदस्त, वो मेरी खत्म हो गई, अदरवाइज तो मैं डायलिसिस पे चली जाती अगर मतलब मैं ना ज्वाइन करती तो ज्यादा ये कोर्सेस। ये देखो, मतलब क्रिया योग बहुत कंटिन्यूटी में करो आप इसको। ये नहीं है भाई एक लेवल कर लिया, 2 लेवल कर लिए, नहीं। आप मैं अब तीसरे लेवल पे हूँ, लेकिन मेरे को महसूस होता है भाई हाँ मैंने कुछ किया है इसमें। ये ऐसा नहीं है भाई ये खल्ली नहीं जाता। अच्छा सर वैसे भी करवा लेते हैं हमें तो डांट डूट के मतलब हम उतना नहीं कर पाते जितना सर करवाते हैं, लेकिन फिर भी हम बहुत कुछ कर पाते हैं, मैं तो यही कहूंगी हमने बहुत कुछ किया है। थैंक यू। थैंक यू बाजी, आराम कीजिए। नहीं आराम की तो कोई बात नहीं है सर, बस वैसे ही मेंटल स्टेट आज अच्छी नहीं है ज्यादा सी। कोई तो हम्म, और तो कुछ नहीं ठीक। है सर। हम्म। वहीं होके आई हूँ तो लगता नहीं भाई बहुत ज्यादा सा। हम्म। तो ये क्रिया योग आपने एक्सपीरियंस सुना उनका, मतलब ऐसे ऐसे एक्सपीरियंस आते हैं, वो तो आप रिचुअल एक्सपीरियंस अलग है, वो शेयर नहीं कर सकते प्राइवेटली बहुत सारे, क्योंकि उनके होते हैं और वो इतनी जल्दी नहीं बताए जाते, जितने धीरे धीरे उनकी ग्रोथ होती है वो उसके बाद वो बताते हैं, ठीक है। लेकिन अभी नहीं उतने शेअर किए जाते, ठीक है। लेकिन इसमें लगाव होना चाहिए, लागून राहिलं पाहिजे यामध्ये कामामध्ये. तर तुमच्या खूप कमी दिवसात चेंजेस घडतात, खूप कमी दिवसात सगळ्या गोष्टी घडतात, पण या घडवण्यासाठी आपण वेळ द्यायला हवा, जो की आपण वेळ देत नाहीये. आता या कोर्सची फी जर तुम्ही जर विचारलीत किती आहे, तर या कोर्सची फी फक्त 1500 रुपये आहे. ती ही 2 महिन्याची, 2 महिने असतं सेशन, त्याची 1500 रुपये फी असते. आणि या 1500 रुपये, सुरुवातीच्या दिवसात 1500 रुपयामध्ये तुमच्यामध्ये खूप सारे बदल होतात. ऑटोमॅटिक तुम्ही पुढे शिकू शकता त्यामध्ये. आणि असं सहजासहजी नाही कुठली प्राप्त होत गोष्ट आयुष्यामध्ये. काही नाही काही आपल्याला घटना घडवाव्या लागतात आणि त्या घडवण्यासाठी देवाची ही साथ लागते. अनेक लोक कामं करतात, पण सक्सेस रेशो कमी राहतो. सगळं काही कर्मावरती नाही, कर्म आणि प्लस अध्यात्म
त्याला गरज लागते. तर तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. मग किती वय आहे, काय आहे, याचं मॅटर नाही करत. आता यांना उठता येत नव्हतं मॅडम, बसता येत नाहीत. त्यांनी कुंडलिनी योग पासून त्यांनी सुरुवात केली होती. त्या आजपर्यंत माझ्यासोबत आहेत. म्हणजे थर्ड आय केलं, अनेक कोर्सेस करतात त्या आवडते. त्याच्या आवडीनुसार तुम्ही जसं करता त्यानुसार. पण आजपर्यंत यांना असे रिझल्ट आहेत. असे अनेक खूप सारे रिझल्ट येतात. तर तुम्हाला तेवढी आत्मीयता पाहिजे शिकवण्याची, अध्यात्मामध्ये प्रगती करण्याची. आता डॉक्टर अर्चना मॅडम असतील, ह्यांना खूप प्रॉब्लेम होते. सिया मॅडम होत्या, त्यांची स्किन बर्न झाली होती, रिकवर स्किन होत आली त्यांची. स्किन पूर्ण चहा काहीतरी सांडलं होतं गरम, पूर्ण स्किन त्यांची गेली होती, जळाली होती. ती स्किन रिकवर होत आली. आज त्या इथं जॉईन नाही झाल्या काही कारणास्तव. म्हणजे इतके सारे आपण बदल घडू शकतो. आणि त्यांच्यामध्ये बी खूप सारे नवीन नवीन बदल घडले. आणि त्यांचे कॉन्फिडन्स असेल, की असं कसं वाटतं, की आपला चेहरा वगैरे किती आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो, लोक नाव ठेवतात. आज त्यांना जे कॉन्फिडेंटली बोलतात, त्यांचे एक्सपिरियन्स आहेत, आपल्या युट्यूबला असतील बघा, मागे काही रेकीचे वगैरे बघा, त्यांचे कधी मिळाले तर. सिया पारकर म्हणून त्यांचं नाव आहे. खूप यंग मुलगी आहे, आपल्या 18-20 वर्षाची असते. सगळे कोर्सेस करते. म्हणजे तुम्ही करावे असं माझं मत नाही, मी म्हणत आहे म्हणजे सगळे. आणि ते शिकवण्या, नवीन नवीन काहीतरी करिअरलाही सुरुवात होते. मॉडेलिंग बी ते करतात काय थोडेफार. म्हणजे अशा अनेक काय काय गोष्टी तुम्ही करू शकता. आता इथं बरेचसे ग्रामीण भागातली लोक असतात आणि शहरी भागातली असतात. कारण मी दोन्हीकडे मला जुमवून घेतात. शहरातली लोक म्हणतात ठीक आहे सर, आहेत. तर ग्रामीण आणि शहरी सगळ्या लोकांसाठी हा प्रोग्राम असतो. अनेक गोष्टी तुम्ही सहजरित्या करू शकता. आणि हे तुम्हाला कुठं सहजासहजी शिकाय मिळत नाही. कुठं आश्रमात आता पहिल्या लोकांना टेन्शन होतं, कुठं आहे जाऊन हिमालयात बसता, सगळं सोडून कुठं जंगलात बसता, काही गरज नाही. तुमचं घर हेच जंगल, तुमचं घर हेच हिमालय. पण तुम्ही मानलं तर. मग 2 महिन्याच्या कोर्समध्ये फक्त 1500 रुपये फी आणि इतके सारे बदल होतात. आणि 2 महिन्याची फी फक्त 1500 रुपये असते. तर आपल्याला जर यामध्ये करायचं असेल तर आपण सहजरित्या ऍडमिशन घेऊ शकता. जीपे नंबर दिलेला आहे, ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे. ठीक आहे. तर या तुम्ही बघा हा. ज्यांना इच्छा आहे त्यांनी इच्छुकांनी नक्की करा. हीच मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो. पुढे आपण बघूयात जरा हट चक्र तुमचं